तर गाईच आता खरी रिक्स आहे फक्त खाली उतरता की नाही, कारण की 90 डिग्री ते डायरेक्ट असं खाली उतरलं, त्याच्यामुळे व्यवस्थित उतरायला लागणार आहे आपल्याला. कारण हळूहळू हे बघू शकता पाईप लावलं तर लपडा झालाय. आम्ही व्हिडिओ काढायचे ना तर सॅगच ठेवून आलेलो आहे तिथं. आता या करणनी कुठे ठेवली मला माहित नाही सॅग. मला वाटतं आपण फोटो काढायला गेलो तिथं ठेवली असं का नाही. नमस्कार पब्लिक, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आपण आज कुठे चाललोय. तर चला आता वाजले सकाळचे 5. तर मी आलो होतो थोडं आपल्या साईटवर. तर चला आता मी घरी जातो, घरी आंघोळ वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो फ्रेश वगैरे होऊन. तर आत्ता फुल थंडी वाजते नाही का, शेक वगैरे केला आहे मी इथं. तर चला आता पहिले मी घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो. चला, मी घरी आलो आहे आणि रेडी पण झालेलो आहे. तर चला आता चहा वगैरे पिऊन मग मस्तपैकी आपण गाडीवरती भेटतो तुम्हाला, कारण की उशीर तर कंटिन्यू आपल्याला झालेलाच आहे. कारण कुठं पण जायचं म्हणलं की आपलं उशीर होत नाही असं कधी नाही. तर चला आता करणला पण उरकायला लावलेलं आहे मी. तर गाडीवर गेल्यावरतीच भेटू आपण. तर पब्लिक फायनली आपण गाडीवरती निघालेलो आहे. तर आपल्यासोबत करण पण आहे, फुल मोठं ब्लॉग शूट मध्ये येतो. तर चला आता डायरेक्ट जाऊया आपण, कारण की उशीर तर भरपूर झालेला आहे आपल्याला. आणि आता बघू शकता फुल सकाळचं वातावरण मस्त आहे, थंड थंड. तर चला आता पुढे गेल्यावरतीच भेटतो तुम्हाला. तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये, ब्लॉग मस्तच होणार आहे. तर गाईज आता आपण आलोय पेट्रोल टाकायला, कारण की पुढं पण पंप आहेत, पण आता इथं टाकलं म्हणजे टेन्शन नाही. तर आता आहे आम्ही आता स्वार्थपाडीवरती आहे. थंडी भरपूर वाजते. यांनी जर्किंग घातलं 1 महिने झाले आणि मला फुल आता थंडी वगैरे वाजते. जर्किंग दे की करण भाई. आपल्या इथे कामच नाही आपलं. चला गाईज पुढे भेटते तुम्हाला. आता पेट्रोल वगैरे टाकतो, पेमेंट सोड का माझ्या आयडीवर. पब्लिक पेट्रोल वगैरे टाकलंय. आला रायडर आला बघा, आमचा रायडर. चला, ऊन मस्त आहे भाऊ, व्ह्यू मस्त भारी वाटते, व्हिडिओ बी क्वालिटी बी कडक येते. चला गाईज आता मला वाटतं पुढं सिनेमॅटिकच दाखवतो, कारण की गाडीचा वर आवाज व्यवस्थित येत नाही, एवढं मेन आहे त्याच्यामुळं. चला आता पुढे गेलं भेटू. पब्लिक आपण आता पुण्यामध्ये पोहोचलोय. तर चला आता पहिलं पुण्यामधून बाहेर निघूया. तर पब्लिक आपण देवकोंडला आता की नाही ह्याच रूट वरनं गेलो होतो. तर बघू शकता हा घाट आहे. आता इथे युटर्न मारून जायचं आहे आपल्याला. पब्लिक आपल्या पण यूट्यूब चॅनलवर लवकरच मैदानाचे व्हिडिओ येणार आहेत, कारण की मैदानाला जाणार आहे आपण. माझा एक मित्र आहे, त्याचं म्हणजे जोड आहेत बैलांची, तर ती पण पळायला नेतो. तर लवकरच जाणार आहे आपण मैदानाला पण. ब्लॉग येणार आहे मैदानात पण लवकरच. तर पब्लिक आपल्याला आहे ना नाश्त्यासाठी काहीतरी घेऊन जायचं आहे गडावरती, म्हणजे खाण्यापिण्यासाठी, कारण गड चढायचा आपल्याला एवढा. त्याच्यामुळे आत्ता कुठल्या तरी गावात आहे आम्ही, पण आता बघतोय कुठं दुकान चांगलं. हां, तर मग नंतर पुढे जाऊया आपण. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये.
तो तिथे घेऊ तो. इथं बघू शकता, इथं फुल माउंटेन आणि बघू शकता. तर चला आता आपण काहीतरी खाण्यापिण्यासाठी घेऊन जाऊ. आता गडावरती जायचं आहे, त्याच्यामुळं आपलं स्टॅमिना पण राहिलं पाहिजे. हे करून घे, काय घ्यायचं त्याचं? क्रीमचे बिस्किट पडू द्या. किती घ्यायचे? 4 10 वाले ना. हां, काय क्रीमचे बिस्किट पडे घेतो गाईस. गावाले आहेत ना. हां. आणि अजून काय घ्यायचं? चिप्स वगैरे. चिप्स बघ ना. दुसरं काय? चिप्स वगैरे. हां, तुकती घे. 2 घे. 5 वाजता 2. लाल घ्यायचं काय? हां, रेडवाले काही घ्यायचे. सेमच आहेत बहुतेक. हे घ्यायचं. हां घे. किती घेऊ? राईस थांबावायच, खायला वगैरे घेतो काहीतरी, मग भेटतो. पब्लिक एवढं घेतलं आम्ही खायला, कारण की आपल्याला गड चढायचं म्हणल्यावर खायला वगैरे लागणार आहे. तर एवढं घेतलं आहे. तर चला आता डायरेक्ट गडाच्या पाशी गेल्यावरती तुम्हाला भेटतो, खाली गेल्यावरती. चेहरा धूळ जाते ना थोड्या. आता आपण खायला वगैरे घेतलेलं आहे. तर चांगलं ऊन पडलं आहे कडकदार. आत्ता वाजलेत 10 वाजले असतील आत्ता आय थिंक. तर लवकर आलो ते एक बरं झालं. ए भाई, अंगाव घालतो का? तर चला गाईच, पुढे गेल्यावर भेटतो तुम्हाला पुढचं व्ह्यू पॉईंट दाखवतो, फुल माउंटेन. चला कंटिन्यू राहा. सोचना जो कल हुआ, सोचना क्या होगा कल, बने दे बेफिकर बेपरवाह ये सारे पल. ते एक बरं झालं आम्ही खायला वगैरे घेऊन आलोय. ते घर लय खतरनाक चढायला आहे भाऊ. बघूया आता काय असेल ते. रोड बारका आहे, गाड्याच बसत नाही. 2 व्हीलरचं आपलं बरं आहे का नाही? मस्त. काही संडे असल्यामुळं फुल गर्दी इकडं. पब्लिक असतंच गडावर. गाईज आत्ता आपण गडाच्या पायथ्याला आलो आहे. तर गाडी वगैरे पार्किंग केली. तर चला आता पहिलं वगैरे काहीतरी खाऊया, कारण की गड चढायचं त्याच्यामुळे स्टॅमिना पाहिजे. पण करंचं पटलं नाही बाई मला. गडावरती आत्ता ऊन लागते भरपूर, कवळं ऊन आहे. मलाच आत्ता व्हाईट शर्ट घातलाय तरी आपल्याला चटकं वाजतात. आणि फोन काढ, फक्त फोन काढ. काहीच बघू शकता हा रोड. इथून जायचंय, पण थोडं रिस्की वाटते, कारण बघूया आता काय होईल ते. चले करेन असं व्हाईट अँगल टाकतो म्हणजे माझं भारी वाटते. चलो. चार्जिंगला पॉवर बँक आणलं, एवढं एक बार आहे बरं का. आत्ता इथं आम्ही रोड सगळं बंद आहे तिथून. हे चेक करा. करणे आपण रोड चुकले, मला वाटते रोड चुकले करणे. नाही रे, हे बघा व्ह्यू बरोबर येते का रे. काहीच आमचा प्लॅन असा चाललाय की इथं आपण थोडं वेळ थांबावं आणि थोडा वेळ नाश्ता वगैरे करू. म्हणजे बिस्किट वगैरे आणलेलं आहे ते खाऊन घेऊ इथं, कारण की ना बाई गडावरती जाण्याच्या आधी आपण काहीतरी थोडाफार स्टॅमिना पाहिजे ना आपल्याला जाण्यासाठी. त्याच्यामुळे आता इथं एक चांगली जागा भेटली आम्हाला. तर पार्किंगच्या पासूनच वरच्या साईडला आहे. तर चला आता इथं व्हायचं काहीतरी खाऊ वगैरे आणि मग नंतर जाऊ. तोपर्यंत आपल्या मोबाईलची चार्जिंग पण होते. चला हे काढ रे, चल. इथं पब्लिक गड किल्ल्यावर यायचं आणि चिप्स घ्यायची वेगळी मजा आहे. फक्त कचरा करू नका एवढंच, नाही का नाही? कचरा नाही केला पाहिजे. कचरा नाही केला पाहिजे. नवीन रक्तांचा आवाज कसा आहे घोषणा देतो तेवढं. त्यांचंच खरं आहे बाई. पूर्ण जंगलात नाही जायचं का? आपण फर्स्ट टाइम आलो, आपल्याला माहित ना रोड. कळलं का? जंगलात जाण्यात खरं मजा आहे. काही चिप्स वगैरे खातून मग भेटतो तुम्हाला. तर काहीच आत्ता आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे, कारण पोट भरलं आहे ना. 1 नंबर. हां, तर चला आता थोडाफार नाश्ता वगैरे केला आणि आता आपण गड चढायला घेऊ. म्हणजे स्टॅमिना राहीन गड चढायला, कारण 90 डिग्रीत वरती असं गड.
तर चढायला लागल. चला आणि वरती आलो आपण परत नाश्ता करूया, काय विषय नाही. तर चला आता इथला व्ह्यू पॉईंट बघू शकता. इथला फुल जंगल एरिया आहे आणि आम्ही इथं बसलो होतो. खाल्ल्या साईडला आपल्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. तर इथून आपल्याला परत जाऊन तिकडच्या साईडने परत वरती चढायचं गड. कंटेनर राहा मग तुम्हाला कळणच. चला आपण इथं गाड्या वगैरे लावलेले आहेत आणि 90 डिग्रीत वरती गड चढायचा आहे, बघू शकता. काहीच आता आम्ही गड चढायला घेणार आहे लवकरच, कारण की आत्ता आपल्याला पुढं जायला लागेल आणि पुढून नंतर मग बरेच लांब ट्रॅकिंग आहे का नाही करत. त्याच्यामुळं चला आता कंटिन्यू राहा, तुम्हाला पण कळणच. मी पण फर्स्ट टाईमच आलो या गडावरती. 90 डिग्री चढायला आहे. चला त्यावर जायच्या आधीच फुल चालायला लागते भाई लांबवर तिकडं. तर इथून वरती जायचं आपल्याला, इथून खरी ट्रॅकिंग आपली. चला ह्या गडाची माहिती इथं दिलेली आहे, तर तुम्ही व्हिडिओ थांबून पाहू शकता. त्रिकोणागड बघू शकता, हा त्याची माहिती वगैरे दिलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर चला ट्रॅकिंग करायला घेऊ. 5 वाजता करेक्ट बंद होईल. चला पोलार देव कोणचे तिथेच आहे. काय नाही, चला. मी कधी पण येऊ शकतो. फुल दगडातून चालत जायला लागत्या. तर गाईज आत्ता आपण अँगल वगैरे सेट केलेलं आहे. तर आत्ता आपण खरी ट्रॅकिंग आपली आत्ता चालू झालेली आहे. तर आत्ताचं व्ह्यू पॉईंट तुम्हाला भारी वाटेल. काहीच अजून 10% पण गड नाही चढला, आत्ताच दम लागलाय. करण्या कसं रे आपलं स्टॅमिना कसं बघायचं आपल्याला. अजून लय वरती चढायचे वय आपल्याला. बरं आहे तरी लवकर आलो, हे खरं झालं बरं का. चल वन साईड फटाकडा वाजवता. तर बघू शकता काहीच आत्ताचा व्ह्यू. तर तिकडं कॅम्पिंगचं आहे बरं का, ते पाणी वगैरे दिसते तिकडं. चल करून लय चढायचं भाई आपल्याला अजून. हा खरं सांगतोय का? पब्लिक आत्ता आपण वरच्या ह्याच्यावरती आलो बरं का. अजून गड खूप लांब आहे, ट्रॅकिंग बरंच करायची आपल्याला. तिथूनच आलोय. काहीच आपल्याला तिकडं जायचं, तिकडं जायचं बा. चला कुठला तुंगा नाही दिसला तुम्हाला? नाही आम्ही लक्षच नाही दिलं. अरे हा उंच आहे तो. बघितला तू उंचचा टोक दिसतो. तिथून दिसेल हा दिसणार नाही, इथून नाही दिसत. त्याच्या मागे दिसतो ना. पण पलीकडे का? अरे जेव्हा तो इथून आला आम्ही लक्षच नाही दिलं. आम्ही पाहिलंच नाही. तर गाईज ह्या किल्ल्याच्या शेजारी एक किल्ला आहे, तुंग किल्ला. तर ते तो आपण पाहिलाच नाही. जायचं का? लांब आहे का लय? लांब आहे थोडासा, थोडासा लांब असेल. तुम्ही पुण्यात जाऊ हो पुण्यातलं आहे. जाऊ शकता आता काय. पुण्यात पण आत आहे 30 किलोमीटर. बाईक बाईक एवढं दमला, हा बाईक वरून आला तरी दमला. हा दम तर लागतोय ना गड चढायला. आम्ही बसलोच नाही खाली कुठं. पाय दुकान आलं बसले. किती झाले आतापर्यंत किल्ले? बरेच. बरेच म्हणजे किती? 50. चला जायचं. कुठलं स्वामीनारायण? इस्कॉन टेम्पल. भरपूर ठिकाणी केलं. दगडगड, भुवनेश्वर. हा बोलेश्वर. तुम्ही कुठलं आहे? तुम्ही मी कोकणातला. कोकणात. एवढे लांब ट्रॅव्हल. आता मुंबईत राहतो ना.
कोकण माझं गाव कोकण साईडला एकमेकांच्या अपोजिट साईडला गेलं तर गणगड आणि कोरीगड गेलं. तर गाईच ऊन लागायला लागले खतरनाक आता आणि खूप कठीण आहे चढायला. आलोय आता 10 मिनिटात पोहोचू ना आपण. जय शिवराय. जय शिवराय. गाईज हा बघू शकता इथं महत्त्वाची सूचना वगैरे लावलेली आहे आणि हा गडाचा मेन दरवाजा आहे. तर चला आपण जाऊया आता. करण पुढे गेलाय आपला. काय नाही झालं. चला काही चालू जवळ आता आपण गटापाशी. ए अरे काय तुला बसायचं का हा? चला पत्ते काढता येतो गोष्ट नको. आत्ता शिक आपण 50% गड चढलेला आहे आणि लय भाई चढायला. कारण 1 साईड चढत आलेलो आहे आणि बसलो तर कुठंच नाही आपण. हात स्टॅमिना पाहिजे ना आपल्यात चढण्यासाठी. चला बघूया. चला थांबायचं नाही डायरेक्ट वरती गाड्यावरती. दमले लागले काय वगैरे रक्तेला का एवढीच्या गाड्यावर चढला. नॉनस्टॉप करून खाली वर आले. चला काहीच थोडं रेस्ट करण्यासाठी थांबलो होतो. तर चला आता एक समोर एक मंदिर आहे तर तिथं जाऊया आपण. तिथं जाऊया आपण आणि मग नंतर तिथलं व्ह्यू पॉईंट दाखवतो तुम्हाला. इथं एक मंदिर आहे तर आता आपण मंदिराकडे जाणार आहे त्या. तर इथं बघू शकता इथं खाली एक असं वीर टाईप तलाव आहे. तिथं पाणी आहे भरपूर. चला चल करण. श्रीरामाचं मंदिर आहे. श्रीराम मंदिर. सो बघू शकता काहीच तर इथे एक मंदिर आहे. तर इथं काहीतरी आहे बरं का पूर्ण दगडात कोरलेलं आहे. मला वाटतं गुहा वगैरे नाही ना. लाईट वगैरे लावता बा 1 मिनिट. इथं काय आतमध्ये पण जागा आहे. गुहा आहे का मध्ये. तर काहीच इकडे बघू शकता इकडे फुल दगडामध्ये कोरलेलं आहे मंदिर आहे इथं. आणि आतमध्ये काहीतरी काम आहेत ना मला. आपण काय जाणार नाही बाई इकडं कारण आपला शूटिंग करतो. इकडे पाणी वगैरे आणि फुल दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. सो बघू शकता. तर चला आपण काहीच गड सांगायला घेऊ आता कारण बरंच वेळ झालं खाली थांबलो होतो. रेस्ट वगैरे केले. तर चला गड. चढा ते बघ. हे तर काय ना अजून वरती गेल्यावरती का
हाय का करण 90 डिग्री चला बाहेर घेतलं दिसले का वेट अँगल चल जाऊ का चला गाईच 90 डिग्री चढायला लागते आता की नाही महादेव जय चल करण त्यांना जाऊ दे. चल बाबा चला पडला पाहिजे घेऊन जाईल. इथं काय पाणी साचलं खोल कर मी नाही बघितलं. अरे फुल 90 डिग्री हा चला उतरता की नाही का बघू उड्डा करून एक साइड नहीं यार वाट एक सोडा ना अरे एक साइड नहीं यार थांबा जरा ना थांबा थोडा वेळ थोडा थांबा ना दादा चला ना एक मिनिट थांबा खाली हो खाली थांबा काहीच 90 डिग्री चढायला लागते पण अरे इथं जा. हे जा वर जा ना. उतरू का खाली इकडून चला ना तुम्ही. उतरताय काहीच फुल असं धरून वगैरे चढायला लागते कारण की 90 डिग्री मध्ये 100 डिग्री आहे. ए बाई करण खाली आता जय शिवाजी महादेव काहीच हा तिकडे जाऊ आधी चल काहीच फुल 90 डिग्री चढायला लागते रे बाई आता आलो इकडं बालेकिल्ला आहे बालेकिल्ला थांब इथून दाखवतो मी हे बघा ये इथं बसू बाबा दम लागलेले ओय अरे इथं बघ काय गोवा आहे ह्याच्यातून कसं जात असतील पहिलं हॅलो हॅलो कोण आहे का इथं बघ आवाज घुमतोय बोला काहीच इथून बघू शकता 90 डिग्री चढायचं खतरनाक आहे चला आता जाऊया आपण आता हा होता बालेकिल्ला म्हणजे बालेकिल्ल्यावरती आलोय आता पुढे जायचंय बालेकिल्लाच असला होता म्हणल्यावर पुढचा कसा असेल हे बघा करण हळू काय फोन बंद करके बस तुम्ही खेळ. आईच्या आधी एक सावलीची जागा बघ तिथं बसायचंय बाई पहिलं हा चल वर मंदिरात
गाईज थोडा वेळ बसतो वगैरे आणि मग नंतर पुढचं व्ह्यू पॉईंट दाखवतो. भाऊ दम लागलाय खतरनाक. बाई किल्ल्यावरती पाणी तर आहे मेन, कुठे ना कुठे तरी आहेच पाणी. तुम्ही लय आला पटकन पुढं. पटकन आला काय करणार. दम लागला रे. सांगितलं का याच्यात तुंग दिसतो. सांगितलं ना तिकडे तो दिसतो माहिती आहे का, तो तिकडे तो टोक हा 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 तो वर असा दिसतोय. हा हा तो काले किल्ला आहे राजगड. राजगडला गेलतो की? राजगडला गेलोय आम्ही. हा तो राजगड दिसतोय इथून. तो टावर आहे देऊ का? तो नाही मग? इकडे टॉवर दिसतोय ना असा. हा हा त्याच्या पलीकडे दिसतोय ना तो तोरणा आहे. तोरण हा शेजारीचे हा, बरोबर. तो तोरणा टावरचा असा हा पुरंदर आहे. हा इकडचा सिंहागड दिसतोय. चला म्हणजे आता कुठे जाणार तुम्ही? आता काय नाही इथंच किल्ला फिरणार. आता आम्हाला जायलाच 3 तास लागतील घरी. घरी जायला 3 तास. तर तुम्ही जाणार सरळ ना हा शेतवरनं डायरेक्ट सरळ सरळ हा. नाही खराब नाही झालं. माहिती की मला नाही झालं खराब. माहिती आहे फक्त ही बस जाते. कोणत्या ती बस जाते तिकोना पेठ म्हणून आहे. म्हणजे ठीक आहे त्या तिकोने पेठ मधून मी उतरलो. तर गाईज तुम्हाला एक डॅम दाखवतो, पावना डॅम बोलतात त्याला. तर किल्ल्यावरनं खूप भारी नजारा वगैरे दिसतोय त्या डॅमचा आणि तिथे कॅम्पिंग वगैरे बी करू शकता तुम्ही. आणि आम्ही पण प्लॅन करणार आहे त्या कॅम्पिंगचा. तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये कुठं करायचं काय. तर इथं मध्ये पण मस्त आहे व्ह्यू पॉईंट वर भारी. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट थांबा. तो बघू शकता हा तिकडून चालू होतो. तर तिकडं पण गेलेला आहे बराच. आणि हा तिथं मला वाटतं तिथून पाणी जात असेल बरं का डॅम्प वगैरे. सो मध्ये पण बेट वगैरे आणि कॅम्पिंगचा एरिया आहे फुल. बघू शकता कॅम्पिंग वगैरे फुल करू शकताय. तर व्ह्यू पॉईंट पण भारी. तर तुम्ही पण येऊ शकता इकडं, मस्त आहे कॅम्पिंग वगैरे करण्यासाठी. आणि गडावरती आपण इकडच्या साईडला बघू शकता. तर इथं आपल्याला पाणी गडावरती पाणी आहे कुठं पण बघू शकता. तर गडावरती पाणी थोडंफार तरी आहे. तर चला आता जाऊया आपण पुढं नेक्स्ट पॉईंटवर. तर तुम्हाला दिसलं असेल पण एवढं पण नसेल दिसलं मी तर म्हणतो आपल्या कॅमेऱ्यात. पण जेवढं आहे तेवढं बघू शकता तुम्ही. आता काय कारण फोटो काढायचे आपल्याला. कुठे काढायचं पुढे. चढायला सोपं आहे तेवढं, गड खाली उतरायला रिक्स आहे. सो बघू शकता फुल आत्ता दगड वगैरे पाय सटकले डायरेक्ट खाली वगैरे जाऊ शकतो. तर आत्ता इथं तरी काय नाही, बट तिथे बाली किल्ला आहे तिथं फुल रिक्स आहे. मॅपमध्ये तुम्हाला दिसतो बघा हा व्ह्यू बघू शकता. सरळ या आणि पुढे बघा ना किती माउंटेन फुलं म्हणजे मोठा डोंगर आहे. इथून पडलं की डायरेक्ट खाली. फुल नाही रे फुल वाय होत नाही. होतंय. आपण गडावरती होतो. गाईज थंबनेल राहिले. आता थंबनेल काढल्याशिवाय नाही जाणार आम्ही. थंबनेल काढायचंय पण आपण ते ऐक ना ते बाले किल्ला आहे ना तिथं दरवाजेपाशी थंबनेल काढू मस्त येईल तिथं. चला गाईज थंबनेल काढतो मग भेटतो तुम्हाला. पब्लिक आपल्याला एक मस्तपैकी असं लोकेशन गावलेलं आहे थंबनेल काढण्यासाठी. तर ते तुम्हाला कळणच ज्या टायमिंगला मी व्हिडिओ अपलोड करेन ना त्या टायमिंगला तुम्हाला कळणच. तर चला आता आपण काढून घेऊया थंबनेल. थांबतो का तिथं? मी थांबतो तिथं, तू इथून काढ फक्त. 1 नंबर आला पाहिजे भाई, मला बाकीचं माहीत नाही. कारण आपला मस्तपैकी थंबनेलसाठी आपल्याला फोटो घेतोय. इकडं तर आलो होतो आपण, बघितलंय का. आता फक्त 90 डिग्री चढायचं हेच अवघड आहे बाई, खाली उतरतं की नाही बाकी काही नाही. चला आता जाऊया. तर पब्लिक आपलं फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे कम्प्लीट.
तर चला आता आपण गड उतरायला घेऊ. फक्त आता मेन गोष्ट हीच आहे की बालेकिल्ल्यापासून म्हणजे बालेकिल्ला आहे ना तिथून खाली 90 डिग्री खाली उतरायला लागते. बट तिथं नीट सावधानीने उतरायला लागणार आहे आपल्याला, बरोबर ना. तर चला आता जाऊया आपण खाली. तर काहीच आत्ता खरी रिक्स आहे फक्त खाली उतरता की नाही, कारण की 90 डिग्री डायरेक्ट असं खाली उतरायला, त्याच्यामुळे व्यवस्थित उतरायला लागणार आहे आपल्याला. कारण हळूहळू फुल धरून वगैरे उतरायला लागते. आता एका हातात कॅमेरा आणि एक हात फक्त धरण्यासाठी. सो थांबा तुम्हाला दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने. हे बघू शकता भाई पाऊस आहे तर कसं होत असेल कारण हा बघू शकता पण 90 डिग्रीत उतरायला लागते खाली. आपण राजगडला गेलतो ना तिथं पण असंच होतं. नीट हळूहळू जा. पाईप लावलं त्याला. काय करायचं म्हणजे उतरायचं खाली. इकडं काय आहे रे, ती पायऱ्या वगैरे तिकडं काय काय पण. हा बोला. हा यूट्यूब चॅनल आहे. तर चला गाईच वरती जाऊ. येते एक बुरुज आहे. करण कसं काय चढलं एवढं थोडा परत. चला वरती नाही झाला या ना वरती जाऊ. खाली आले वरती लय भारी आहे. काय नाही माकडे इथले. चला काही खास खुजलीची झाड आहेत. चला बरं झालं. अरे खरंच अंग खाजायला लागलं बाई. बारीकसा बुरुज आहे आणि हे बघू शकता इथून येऊ दिसतं चांगलं बघा. तर गाईच चला आता खाली उतरायला घेऊ. बरेच वेळ आला आपण इकडेच आहे. आता गेलं पाहिजे एका लोकेशन एक मस्त तिकडे जाऊया. दम लागते भाई उतरता की नाही. चला इथं कसं काय पाणसं असलं बरं का. आतमध्ये काय आतमध्ये वटवागळे आतमध्ये बघ तिथं. बरं चला त्यांना यायचं खाली. खोल आहे वाटतं. कारण ऐक ना पटकन जा आणि खालून एक व्हिडिओ काढा. तू काय आता व्हिडिओ कॉल कर व्हॉट्सअपवर. व्हॉट्सअप चालू कर. काहीच बरंच वेळ झालं. यांचे स्टँड आयडी देतोय या पोरांना. बारक्या पोर पण नादवून ठेवल्या त्यांनी. आहे का नाही नादवलं यांनी. आणि करण्याचा ब्लॉग ब्लॉगर आमचा पावर आहे का बघितलं पण आता काकू अडकून बसल्या. स्माइल टाकू प्लीज. असं नाही असले. ओके गाईज या आम्हाला विश्व्या सोबत लांब धर जरा लांब धर. पबजीला ये कधी पण. पबजीला रूम खेळू ये. बारक्या पोरांची गेम नाही खेळत दादा मी. पबजी बारक्या पोरांची गेम आहे. फिकून खाली काय करणार. चला जाऊ करे. एक लफडा झालाय. आम्ही व्हिडिओ काढायचे ना तर सॅगच ठेवून आलेलो आहे तिथं. आता या करणनी कुठे ठेवली मला माहित नाही सॅग. मला वाटतं आपण फोटो काढायला गेलो तिथं ठेवली असं आहे का नाही वर असं. चल बघूया वरतीच असेल कुठेतरी. बघूया. काही ज्या करणला एक काम सांगवते काम वाढून ठेवतोय. कुठे ठेवलेलं नक्की तुला माहिती का. हा होय हो ते तिथं असं कुठे त्या टॉपापाशी. आवाज टाक बरं त्याला. काही ज्याने बॅग ठेवली आता कुठे काय माहित नाही. माझं तर काय नाही मटेरियल ह्याच जर्किंग वगैरे. आरती ग्लव्स पी तुझे त्याचे सगळं त्याच्यात पूर्ण खोडा. याला विचार कोणाला. चला परत बघ वरती बघ. आलो ना गाईज. टोटल गड फिरलो. खाली उतरलो होतो पार गडाच्या खाली. परत चालत आलो ह्या बॅग साठी आणि फायनली ही बॅग गावली.
बाळा इथं मला किमती वस्तू आहे. अरे आहे का बघ बरं जॅकेट आहे का बघ मेन, बाकीचं काय नाही. जॅकेट आहे का बघ. काहीच हालत खराब आहे भाऊ. डबल गड चढलो डबल आहे ना. पैसे आहेत का बघ. सगळे म्हणलं अडकवले तिथं गप. अरे नाही बाबा मी नाही अडकवली करणे बाबा मारशील मिरशील. आहे का बिस्किट दे चल. जाऊ दे ह्यांनी काय नाही केलं तर बिस्किट तरी खातील. काय रे करणे असं असतं का काय लागा तुम्ही. हो काय ए बरं थांब बिस्किट काढ चल. त्याला बिस्किट देऊ आपण. थांब रे थांब बाबा नाही मारत तुला. अरे तो आपला माणूस आहे. कलर कस काय डाऊन झाला. थांब काढ. कलर कस काय डाऊन झाला. बिस्किट आहे. हे बघ आता खायचे होय तुला. खायची आता ही पहिली तरी बॅग अडकवून त्याच्या पुढे खाऊ. माझ्याकडेच बघते. तसली घाण नको करू. ठेव इथं ठेव. अरे भेटत 50-50 जरा तू पण खा मी पण खातो. ठेव इथं ठेव. अरे खाली ठेव रे. तो येडायस तो रे तू लय करण. गेला ते घेऊन तो खाली. बर चला जायचं का. डबल गड चढलं. ध्यानात राहील हा गड. असं झालं तर आपल्या सोबत. चले करण. काहीच फायनली आपण गडाच्या खाली आलोय. आता हा गड माझ्या प्रॉपर ध्यानात राहणार आहे की आपण हा गड डबल चढला होता एकाच टायमिंगला आणि तो पण ह्या करणमुळे. तर चला आता गाईच आता झालं गेलं जाऊ द्या. ते एवढं एक झालं की आपली बॅग कोणी नेलं नाही. 4-5 हजाराचं मटेरियल होतं त्याच्यात. तर चला आता काय हरकत नाही. कुठे आहे 4-5 हजार म्हणजे पॉवर बँक वगैरे अजून पेनड्राईव्ह होता मेन गोष्ट. त्याच्यात सगळं आपलं ठेवलेलं आहे. काय म्हणजे हे ब्लॉग वगैरे. मग ते ब्लॉग मला गेला असता पूर्ण प्रॉपर. तर त्याच्यामुळं आलोय आता मी खाली. तर चला आता डायरेक्ट आपण जाऊया गाडीपाशी आणि गाडीपाशी गेल्यावरती मग भेटूया. ओके चला. फायनली आपण आता आपल्या गाडीपाशी आलेलो आहे. तर आता आपण एका नवीन प्लॅनकडे चाललोय. म्हणजे नवीन प्लॅन आहे आमच्या डोक्यात. एक प्लॅन चाललाय. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला तर जे कोण नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पार्ट 2 तर लवकरच येणार आहे. तर आत्ता आम्ही आलो आहे बोटिंग करण्यासाठी. तर तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला तर कळणच काय आम्ही नाही केलं काय ते. तर चला नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. तोपर्यंत बाय. मागचे ब्लॉग सगळे बघून घ्या. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. वाईट नाही रे भावा. मी लोकांच्या हृदयावर प्रेम करतो. बाकी सगळी जलनेवाली दुवा. आपला तो रुबाब कारभार वेगळा. जिथं जाईल तिथं चर्चाच. मग मित्राची साथ आई सपोर्ट आपल्याला. भीत नाही कोणाच्या बापाला. मग आपल्याच घरचं मला पैशाचा माझ नाही भावा. जिथं जाईल तिथं करतोय हवा. का तर जलनेवालो की दुवा.